ते बनवलं तर हे बघा मी या बाटलीमध्ये ह्या बॉटलमध्ये काढून ठेवलं आहे ते. तर मी ते आता तुम्हाला अप्लाय करून दाखवत आहे. होममेड ऑइल हेअरसाठी आणि बॉडीवर बॉडीवर खूप सारे आहेत तर नक्की तुम्ही ट्राय. गॅसवरती काळी कढई ठेवून लोखंडाची त्यात पॅराशूट ऑइल टाकायचं आहे कुठलाही. त्यात कांदा, कढीपत्ता, मेथीदाणा आणि कोरफड टाकायचे आणि कमी गॅसवर एकदम छान होऊ द्यायचे. खूप सारे आहेत तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर असं थोडं घेऊन स्कॅल्पला मसाज करायचा हेअर तेलाने. खूप फायदेशीर आहे. तर तुम्ही बघू शकता माझी एंडिंगची केस किती पातळ आहे आणि फ्लेवरची केस खूप दाट आहेत माझ्या, कारण की ह्या तेलामुळे खूप छोटे छोटे हेअर आले माझ्या स्कॅल्पला. बेबी हेअर म्हणतात त्याला, खूप आले तर वरती खूप दाट आहे माझे केस आणि खाली खूपच पातळ आहे. तर खूपच नवीन हेअर आले आहे त्या तेलामुळे. मी आधी तर केसांना हेअर ऑइल दिली होती त्यामुळे मी थोडंसं हलका सांगते. तर मी तुम्हाला थोडं मसाज करून दाखवते. आपल्या आपल्या हाताने अशी केसांची हळूवारपणे मसाज करायची आहे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होते आपल्या केसांचं. फायदेशीर आहे हे नक्की करून बघा. कोकोनट ऑइलमध्ये बनवायचे आहे ते खूपच फायदेशीर आहे. मला खूप दिवसाचं तेल संपलेलं होतं त्यामुळे मी आज तेल बनवलं आणि आजच अप्लाय करून दाखवत आहे. खूप छान केस होतात. असं अप्लाय करून झाल्यावरती थोडी मसाज करून झाल्यावरती हेअर कोम्बिंग करायला विसरायचं नाही. तर अशी दाबून हेअर कोम्बिंग करायची आहे. खूप हळूवारपणे केस तुटले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. हळूवारपणे अशी हेअर कोम्बिंग करायची आहे. हेअर कोम्बिंग झाल्यानंतर मग रात्री झोपताना एक बन काढून झोपायचं आहे. बन काढून झोपायचं आहे बघा रात्री झोपताना. रात्रभर ठेवायचा आहे केसाला. सकाळी उठून हेअर वॉश करायची. झोपायचं आहे. चला मग बाय. भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या दिवशी एवढंच. बाय.